आज जिजाई चित्राच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ चित्रपटाची निर्मितीचा शुभारंभ आम्ही करत आहोत। त्यानिमित्ताने आम्ही समाधीस्थळावरती आलेलो आहोत आणि इथे या चित्रपटाची सुरुवात आमच्या हातून आज होत आहे। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले, नसते झाले शिवराय आणि शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा। जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयांचे सोहळे। आज हा जो आपल्याला विजयाचा सोहळा दिसतो आहे, हा याला केवळ जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वादच आहेत। आणि या सर्व माध्यमातून आजच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने आणि इथे जी मेघडंबरी शिवरायांना पुतळ्याला बसवण्यात येत आहे, हे सुद्धा कर्तृत्व सर्व जिजाऊंचंच आहे। आणि ह्याच पार्श्वभूमीवरती आम्ही आज चित्रपटाचा शुभारंभ करत आहोत। हे मोठं आमचा आनंदाचा क्षण आहे। आमच्या जीवनातील पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाची सुरुवात आमच्या जिजाऊंच्या श्रद्धास्थानातून होत आहे। ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। एक महिला असून राजमाता जिजाऊंनी अतिशय महान कार्य केलेलं आहे। शिवाजी महाराजांच्यावरती अनेक चित्रपट निघाले, अनेक साहित्य लिहिलं गेलं, अनेक महानाट्य निघाले, परंतु ज्या शिवरायांना जिजाऊंनी घडवलं ती माता मात्र आजपर्यंत पडद्याआड राहिली गेली। आणि ते पडद्याच्या बाहेर आणण्यासाठी त्यांचे विचार समाजासमोर आणण्यासाठी आमचा हा सर्व खटाटोप चाललेला आहे। आम्हाला माहिती आहे की हे शिवधनुष्य फार तोलामोलाचं आहे। आम्ही ते उचललं आहे आणि ते सर्व शक्ती आम्हाला जिजाऊ आज देणार आहे। या श्रद्धास्थानातून आम्हाला मिळणार आहे। हा सर्व समाज आज आमच्या पाठीशी उभा आहे आणि निश्चितच आम्ही हे शिवधनुष्य पेलू। आमच्या बरोबर तोलामोलाचे आमचे दिग्दर्शक आहेत यशवंत भालकर, त्याचप्रमाणे प्रताप गंगावणे हे आमचे चित्रपट कथालेखक आहेत आणि बाबासाहेब सौदागर हे आमचे चित्रपटाचे गीतलेखन करत आहेत। आणि हा चित्रपट लवकरच समाजासमोर एक संस्कार चित्रपट म्हणून, महाचित्रपट म्हणून, ज्याची महानायिका राहणार आहे फक्त राजमाता जिजाऊ। आणि राजमाता जिजाऊंचं कर्तृत्व या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही समाजासमोर आणून समाजामध्ये एक नवा विश्वास, आत्मविश्वास आम्ही निर्माण करणार आहोत। घराघरात जिजाऊ आम्ही घडवणार आहोत। आपण आज म्हणतो की घराघरात शिवाजी जन्माला आले पाहिजे, परंतु शिवाजी जन्माला आणण्यासाठी घराघरात जिजाऊ जन्माला यावी असं माझं प्रामाणिक मत असल्यामुळे मी जिजाऊ चित्रपटाची निर्मिती आम्ही यासाठी करत आहोत। आणि जिजाऊ निर्माण झाली की निश्चितच शिवाजी महाराज निर्माण होतील आणि शिवाजी निर्माण झाले की हा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देश हा जगात आघाडीवर राहील। कारण शिवाजी महाराजांचे जे संस्कार आहेत ते प्रत्येक युवकाला मिळतील आणि निश्चितच व्यसनाच्या आहारी जाणारा युवक वर्ग हा काहीतरी संस्कारक्षम निर्माण होईल। कारण प्रत्येक शिवाजी महाराज प्रत्येक मुलाच्या पाठी जिजाऊंचे आशीर्वाद असलेली आई राहणार आहे, हे माझं प्रामाणिक मत असल्यामुळे आम्ही हे सर्व कार्य करत आहोत। यात आम्ही संपूर्णपणे आम्ही झोकून दिलेला आहे। आमचे दिग्दर्शक, कथालेखक आणि गीतकारसुद्धा पूर्णपणे यात अगदी भारावून गेलेले आहेत। आपल्याच घरात आपण परके झालो आहोत। राष्ट्राची अस्मिता लयास गेली। सर्वजण अगदी एकजुटीने हे काम करत आहोत आणि त्याचबरोबर आम्हाला समाजाचं सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, लाभणार आहे अशी मला असं मला नक्की वाटतंय, असं माझं मत आहे। आणि सर्वांच्याकडनं मी अशाच सहकार्याची अपेक्षा करत आहे। जय जिजाऊ। शिवबाचं राज्य येवो हे म्हणणं सोपं, पण त्यासाठी तमाम रयत एकजूट व्हायला हवी। शेजारची स्त्री गणी मुचलून नेतो आपण म्हणतो आपणच काय त्याची, आपली स्त्री सुखरूप आहे ना, त्याच्या वेळेस आपण जात नाही आणि आपल्या वेळेस तो येत नाही, ही वृत्ती आपली। यामुळेच परके इथं सत्ताधीश झाले आणि आपण गुलाम। हर एक झोपडी हा स्वतंत्र किल्ला व्हायला हवा, प्रत्येक वासा हा भाला बनायला हवा, तरच हा देश जगेल।